शस्त्रांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील उमरटी गावात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रेकॉर्डवरचे अनेक गुन्हेगार साखर झोपेत असताना सुमारे 400 पोलिसांचा ताफा गावात घुसला। गावाच्या चौकात पोलीस असल्यामुळे गुन्हेगारांना पळ काढणं अशक्य होतं। त्यामुळे या कारवाईत पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या तर आवळल्याच, पण शस्त्र आणि दारुगोळ्याचा मोठा साठा सुद्धा जप्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र तसंच गावठी कट्ट्याच्या अनेक कारवाया होत आहेत। प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात गुन्हेगारांकडे सापडणारे शस्त्र आणि गावठी कट्ट्यांचा पुरवठा मध्य प्रदेशातील उमरटी इथून होत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना उमरटीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जळगाव पोलिसांनी धुळे आणि नाशिक ग्रामीणच्या पोलिसांना सोबत घेत ऑपरेशन वॉशआउट राबवलं। पोलिसांनी भल्या पहाटे कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे सगळे प्लॅन फसले। या कारवाईत शस्त्र, दारुगोळा तसंच वाहनं जप्त करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे शस्त्र निर्मितीचे कारखाने देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे वापरलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते इथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे जे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशय आहेत, आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच डीवायएसपी, एएसपी नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे एडीपीओ आणि जिल्ह्यातले 6 एडीपीओ जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 पीआय आणि 30 पीएसआय एपीआय दर्जाचे अधिकारी, 8 एसपीच्या टीम आणि धुळेची क्यूआरटी तसंच जळगावची क्यूआरटी, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सर्व टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचली आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले खासकीचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आले। त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे। त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत शहराचे सर्च पण त्यांचा घेतला आहे। जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांतून, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी। तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पण त्यांना तपासता येऊ शकतात। त्याच्यासाठी
याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला त्याच्यात मिळून आलेलं आहे. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे. पोलिसांचा ताफा मध्यरात्रीनंतर कारवाईसाठी निघाला होता. त्यानंतर भल्या पहाटे कारवाई सुरू झाली. ती सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती. यापूर्वी सुद्धा उमरटीत महाराष्ट्र पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया झाल्यात. पण कारवाईनंतर काही दिवस गुन्हेगार भूमिगत होतात आणि नंतर पुन्हा ते सक्रिय होतात. आता या कारवाईनंतर पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे.